Good morning, everyone. Our today's lecture is on the some numerical which depends on the energy, power, and the. So, firstly, you have to note down the statement. A furnace takes a current of 10 ampere. A furnace takes a current of 10 ampere from 200 volt DC supply. From 200 volt DC supply for 8 hours. For 8 hours. Calculate calculate energy consumed calculate energy consumed in kWh in kWh. So firstly note the given. From that I is equal to current किती दिला है? Tell me from your side. I is equal to 10 ampere. 10 ampere. Then from the 200 volt DC, that's why V is equal to 200 volt. Then supply for the 8 hours. That means small t is equal to 8 hours. Small t is equal to 8 hours. Then calculate the energy consumed. Then calculate kWh. That means you have to find out kWh. एनर्जी फाइंड आउट करायची आणि एनर्जीचा फॉर्म्युला आहे केडब्ल्यू चा फॉर्म्युला काय असतो E इज इक्वल टू कॅपिटल P इंटू स्मॉल टी म्हणजे पॉवर कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आणि त्याला टाइमने मल्टिप्लाय करायचं. देन इन दी फर्स्ट स्टेप वी हॅव टू कॅल्क्युलेट दी पॉवर P इज इक्वल टू फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट दी पॉवर P इज इक्वल टू V इंटू R. V इंटू R. Then put the value of voltage and current. V is equal to how many? Then on to your side. V is equal to 200 volts. 200 volt. And the current is equal to 10 ampere. 10 ampere. Then total power P is equal to 2000. 2000. Then E is equal to P into T. Therefore 2000 into small t is equal to 8 hours. That put that 8 hours as it is. Then tell me the value of in kWh. आता इथं काय कन्वर्जन h मध्येच आहे म्हणून आपण याला सेकंद मध्ये कन्वर्ट नाही केलं. जर आन्सर त्यांनी सेकंडच्या टर्म्स मध्ये विचारला असतं तर मग आपण याला कन्वर्ट केलं असतं. मग काय आन्सर आलं E is equal to tell me from your side. 16,000. 16,000 आले ना. मग तो 1000 चा k W आणि हा H. अवस्था वॅटचा आणि हा K. दॅट इज दी kWh. हे तुमचा आन्सर झाला 16 kWh. क्लियर? Yes, ma'am. Okay. Then note the second numerical. प्रीवियस न्यूमेरिकलचं स्टेटमेंट तुम्हाला दिलं होतं ते काही सॉल्व्ह झालेलं नाही तर ते आपण सॉल्व्ह करून घेऊया.
स्टेटमेंट एकदा रिपीट करते, सगळ्यांनी नोट करा. कॅल्क्युलेट द करंट, रेजिस्टन्स अँड एनर्जी. कॅल्क्युलेट करंट, रेजिस्टन्स अँड एनर्जी consumed by an oven rated 230 volt 1 kilowatt when used for 20 hours. गिवन मध्ये काय दिलंय, ओव्हनचं व्होल्टेज दिलेलं आहे V इज इक्वल टू 230 व्होल्ट दिलेलं आहे. देन त्यानंतर त्याची किलोवॅटची रेटिंग दिली. किलोवॅट इज इक्वल टू, इथेच कॉमा करून लिहिते मी, 1 किलोवॅट असे त्याचे स्पेसिफिकेशन दिले. 1 किलोवॅट and it is used for the 20 hours. मग टी दिलेला आहे, सपोज टी इज इक्वल टू 20 hours. या हवर्सचं कन्वर्जन सेकंड मध्ये करून घ्या. कन्वर्जन कसं करणार, 20 इंटू 3600 सेकंड करायचं. कॅल्क्युलेशन किती येतं, 20 इंटू 3600 मॅम 72,000. 72,000 सेकंड. देन फाइंड आउट करायला लावलाय करंट. देअरफॉर अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल टू आय आर. बट आपल्याला आर दिलेला आहे की गिवन मध्ये. टू फाइंड आउट द करंट V इज इक्वल टू आय आर, आपण असं इक्वेशन घेणार. फ्रॉम दॅट I इज इक्वल टू V अपॉन R. But we don't have the value of resistance. मग रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर इथे आपल्याला टोटल पॉवर P दिलेली. मग त्यावरनं आपण पॉवरचा फॉर्म्युला मॉडिफाईड करून आन्सर फाइंड आउट करू शकतो. पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, P is equal to V into I. ओके. देन देर इज वन फॉर्म्युला ऑफ पॉवर लॉस, P इज इक्वल टू I स्क्वेअर. किंवा आपण पॉवरच्याच फॉर्म्युल्याला आजच्या टर्म मध्ये लिहू, R इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन P. याच्यामध्ये फक्त ही आय ची व्हॅल्यू रिप्लेस केली. ओके, हे डेरिवेशन डिराइव्ह करून दाखवू कसं आलंय ते. R इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन P, हे इक्वेशन कसं ऑब्टेन झालं हे डिराइव्ह करून दाखवायचं का, डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवाल. Yes ma'am. पार्टिसिपंट टेल मी फ्रॉम युअर साइड. Yes ma'am. ओके, ठीक आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा. आपण पॉवरच्या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू जर ऍडजस्ट केली V अपॉन R, ठीक आहे, तुम्हाला इकडे सॉल्व्ह करून दाखवते. P इज इक्वल टू V इंटू आय असं आपलं पॉवरचं इक्वेशन असतं. ओके, मग इथे आय ची व्हॅल्यू ही पुट करायची, V अपॉन R इज इक्वल टू V ॲज इट इज, आणि आय ची व्हॅल्यू V अपॉन R पुट करायची. त्याच्यावरनं मग हे इक्वेशन येतं, V स्क्वेअर अपॉन R, V स्क्वेअर अपॉन R. हे पॉवरचं इक्वेशन येणार आहे. P इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R. मग आपल्याला जर R फाइंड आउट करायचं आहे तर P आणि R हे एकमेकांशी रिप्लेस होतील. मग R इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन P हे इक्वेशन भेटतं. कळालं का इक्वेशन कसं फाइंड आउट झालेलं होतं. पार्टिसिपंट समजलं का? Yes ma'am. Okay. Then in next step, put the value of V and P. Therefore, square V ची व्हॅल्यू किती आहे? Tell me the value of V. 230 volt. 230 volt. Bracket square. Divided by P is equal to 1 kilowatt दिलेले. 1 into किलोचा 10 raised to 3.
करायचं कॅल्क्युलेशन किती येतं मग ओहम मध्ये आर इज इक्वल टू कॅल्सीवर याचा स्क्वेअर करून घ्या आणि मग डिवायडेडला हे टोटल टर्म्स प्लेस करा. मॅम 52.9. व्हेरी गुड. 52.9 is the your value of resistance. Then this value is put in the equation of your current. I is equal to V upon R. V ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? V किती आहे? 230 volt. 230 व्होल्ट. आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू तुम्ही प्रिव्हियस स्टेपला ही फाइंड आउट केली तर ती पुट करायची. 52.9. Then tell me the value of resistance. How many? Ma'am 0.04. 4.3. Okay, exactly correct. 4.35 is the answer. Then in the last step again करंट कॅल्क्युलेट झालाय, रेजिस्टन्स कॅल्क्युलेट झालाय. थर्ड स्टेप मध्ये एनर्जी कंझ्युम फाइंड आउट करायची. एनर्जी कंझ्युम दॅट इज ई इज इक्वल टू पी इंटू टी असा फॉर्म्युला आहे. पी इंटू टी. देन पॉवरचं इक्वेशन काय आहे? व्ही इंटू आय. मग हा फॉर्म्युला आपण कसा मॉडिफाईड करू शकतो? व्ही इंटू आय इंटू स्मॉल टी. Then put all the values. V is equal to 230. Current is the 4.35. आणि टी ची व्हॅल्यू किती पुट करा? टी इज इक्वल टू 20 इंटू ते तुमचं काय 3600 म्हणजे 72,000 इंटू. ठीक आहे, नेक्स्ट स्टेपला मी क्लिअर कट लिहिते. E is equal to 230 into 4.35 into 72,000 करायचं कॅल्क्युलेशन. आणि ई ची व्हॅल्यू किती येते ते सांगा मला. इथे टी ची व्हॅल्यू डायरेक्टली 72036. आवाज ब्रेक झाला. 72036. Am I audible, participants? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आन्सर काय आले? 7 पुढे बोला. 720.00. इंटू 10 रेस टू चा पॉवर सांगा डायरेक्टली. 72 इंटू 10 रेस टू किती आहे? मॅम power ने आहे. आपण म्हणतो ते काय अँगल पॉइंट समथिंग आले असतील ना. बरं ठीक आहे, तुमचं जे आन्सर आलंय ते सांगा त्याला. 72 काय आन्सर आलंय? 72036.0. 0 36. 56. 36. हा 336. याच्या पुढे काय? 56 3600. 4 6
मॅम 5649. 3600 आहे. 72 पॉइंट म्हणजे 72 इंटू 10 रेस टू समथिंगचा जो अँगल आहे ना तो इथे ऍडजस्ट करा. हे तुमचं फायनलचा आन्सर. सगळ्यांनी आता फक्त इथं काय आहे हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला करता आलं पाहिजे, एवढी मेन स्टेप आहे. देन नोट डाऊन दी नेक्स्ट न्यूमरिकल. या न्यूमरिकल मध्ये काही क्युरी का असं तर विचारून घ्या. कॅल्क्युलेशनला फक्त लास्ट स्टेप काय मल्टिप्लिकेशन करायची ना आन्सर नोट करायचं. क्लिअर आहे का हे फर्स्ट न्यूमरिकल? Yes, ma'am. Okay, then note the second numerical. Calculate the current. Same numerical आहे, बघू आता किती जणांना सॉल्व करता येईल. Calculate the current, resistance and energy consumed by an electric iron rated to 30 volt, 2 kilowatt when used for 12 hours. तर प्रत्येकाने आता गिवन नोट करा. फर्स्टली व्होल्टेज किती दिलंय? V is equal to 230 volts. how many? Participant, tell me from your side. V is equal to 230 volts. okay 230 volt. Then kilowatt rating is 2 kilowatt. 2 kilowatt. इथंच लिहिते कॉमा करून 2 kilowatt. And it is operated for the T is equal to 12 hours. 12. आता सगळ्यात पहिली स्टेप या 12 हॉवरचं सेकंड मध्ये कन्वर्जन करायचंय तर काय स्टेप्स फॉलो करायला पाहिजे सांगा. And 12 into 3600. ओके 12 इंटू 3600 ने त्याला मल्टिप्लाय करा. सांगा काय आन्सर येतोय. And 43200. 43 43200. 43200 सेकंड. देन अगेन सिमिलर स्टेप आर फाइंड आउट करायचा आहे. आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन पी. व्ही ची व्हॅल्यू पुट करा आणि पी ची व्हॅल्यू पण पुट करा 2 किलोवॅट. मला आन्सर सांगा किती येतं. दॅट इज 230 व्होल्ट ब्रॅकेट स्क्वेअर divided by 2 into 10 raised to 3. किती आन्सर आलं रेजिस्टन्स सांगा. Ma'am, 26450.00. 26 26450.00. 26 point 45 4.5 okay 45. This is the value of resistance. Then next is the current. Tell me the formula to find out the current. I is equal to V upon R. V upon R. V is equal to again 230 and resistance is 26.45. And tell me the value of current. And 8.69. किती? 8.69. 8.69. Then again find out if P is equal to that is the E. E calculate करायचं last step ला. P into T. That is the VI into T.
V is 230. I is 8.69 and T is equal to, सांगा T ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केलेली आहे तुम्ही? T किती फाइंड आउट करायला टेल मी. 43200. 4 2 43200. ठीक आहे, मी डायरेक्ट इथे 12 इंटू 3600 पुट करते, मग कॅल्क्युलेशन मध्ये घ्या. 12 इंटू 3600 आणि करायचं E is equal. त्याला आन्सर Ma'am, 86.343. 86.346. 343. हे झालं तुमचा आन्सर. क्लिअर? न्यूमरिकल समजले सर्वांना? Yes, sir. Yes, ma'am.